Hello students, today we will see about equations of motion using graphical method. तर न्यूटन यांनी काय केलं? न्यूटन स्टडीड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गेव अ सेट ऑफ 3 इक्वेशन. मोशनचे 3 इक्वेशन दिले, त्यांनी ऑब्जेक्टच्या मोशनला स्टडी केलं आणि जर एखादा ऑब्जेक्ट हा स्ट्रेट लाईनमध्ये लिनियर मोशनमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर रिलेटेड टू देअर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन अँड टाईम, तर त्यांनी 3 इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. ते कोणते कोणते इक्वेशन्स आहेत? So suppose an object is in motion along a straight line with initial velocity u. एखादा ऑब्जेक्ट आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करत आहे, पण त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, पहिल्याची व्हेलॉसिटी समजा त्याची u आहे, शेवटी तो फायनल व्हेलॉसिटीपर्यंत पोहोचला म्हणजे v, किती वेळेमध्ये म्हणजे टाइम t, आणि रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीमधला चेंज किती आहे तर त्याला म्हणतो आपण ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन समजा त्याचा a असेल, आणि डिस्प्लेसमेंट त्याने किती डिस्टन्स क्रॉस केला स्ट्रेट पाथमध्ये तर डिस्प्लेसमेंट एस मध्ये. तर 3 इक्वेशन दिले. फर्स्ट आहे v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. आता हे तीनही पाठ पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला युजफुल राहणार आहे, म्हणून हे पाठही पाहिजे आणि लिहूनही पाहिजे. ठीक आहे, एवढा पॅराग्राफ होमवर्क राहणार, नंतर मी हळूहळू होमवर्क सांगेलच. v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. दिस इज रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. व्हेलॉसिटी आणि टाईममध्ये काय रिलेशन आहे? v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. v फायनल वेलोसिटी, u इनिशियल वेलोसिटी, एक्सलरेशन, टाइम. यस, डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. हा डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधला रिलेशन आहे. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हा डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी मधला रिलेशन आहे. तर आता ग्राफिकल मेथडने आपल्याला तिन्ही हळूहळू करून सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याचं इक्वेशन कसं निघते ते बघणार आहोत. फर्स्ट आपण इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, हे v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी हा कसा आला हे बघणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे 2 बघू. फिगर 1.9 शोज द चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाइम ऑफ अ युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट आहे तो युनिफॉर्मली एका स्ट्रेट लाईननं जात आहे. ओके, तर तो याची फिगर आपल्याला दिलेली आहे. हा ग्राफ आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये बघा, एक्स ॲक्सिसवर टाईम आहे आणि वाय ॲक्सिसवर व्हेलॉसिटी आहे. एखादी कार असेल किंवा एखादी ट्रेन असेल, ते 0 पासून चालू होईल ना, म्हणून समजा ती ट्रेन इथून 0 पासून चालू झाली. ओके, इथून 0 पासून चालू होतो आहे, हळूहळू हळूहळू त्याची स्पीड ही वाढत आहे. ओके, म्हणून एवढा त्याला टाईम लागला. पण आपल्याला 0 पासून काउंट न करता आपण त्याला अर्ध्यातून कुठेतरी काउंट केलं, म्हणून हा 0 पासून चालू झाला नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न येईल का हे सर हे जो डी आहे किंवा जो यू आहे हा 0 पासून काउंट स्टार्ट नाही झाला. तर आपण इथून कन्सिडर न करता त्याला समोरून कन्सिडर केलं. म्हणजे तुम्ही घरी सायकल आहे तुमची उभी, 0 मीटर पर आवर म्हणा किंवा मीटर पर सेकंडच्या स्पीडनं चाललेली, काय आता 0वरचा राहील ना, ते थांबलेली असेल रेस्ट. तुम्ही तुमच्या घरातून सायकल काढली आणि रोडनं चालले, तिथून काउंट केलेला आहे टाईम. घरी सायकल 0वर होती, तिथून काउंट केलेलं नाही आहे. एक थोडीशी स्पीड धरली, तिथून नंतर काउंट करणं चालू केलं. म्हणून हा जो वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस आहे, इथून स्टार्ट न करता इथून स्टार्ट केला. ओके, कारण की आपल्याला प्रूफ करायचा आहे. तर एक युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड ऑब्जेक्ट आहे. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम द पॉईंट डी इन द ग्राफ विथ व्हेलॉसिटी यू. इनिशियल व्हेलॉसिटी यू न पॉईंट डी पासून तो ऑब्जेक्टनं ट्रॅव्हलिंग करणे स्टार्ट केलं. इट्स व्हेलॉसिटी कीप्स इन्क्रीजिंग, आणि टाइम टी नंतर त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत होत होतो. टाइम टी नंतर तो कुठे पोहोचला? पॉईंट बी. इट रिचेस पॉईंट बी ऑन द ग्राफ. या ग्राफवर पॉईंट बी वर पोहोचला. समजलं ना मी काय बोलत होतो? तर एक ऑब्जेक्ट होता, त्यानं चालू केली आपली स्पीड, डी पॉईंट पासून चालू केलं. इनिशियल व्हेलॉसिटी यू राहील त्याची, मग नंतर हळूहळू त्याची स्पीड वाढत 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 गेली आणि काही वेळेनंतर टाइम टी नंतर तो बी या पॉईंटपर्यंत पोहोचला. सो इनिशियल व्हेलॉसिटी किती होईल त्याची? ओडी, हे इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी किती होईल? ओसी, कारण की हे बी पासून पोहोचला आणि बीला पॅरलल जर लाईन काढली तर इथे पोहोचेल, म्हणून ओसी. समजलं? टाईम लागला त्याला ओई, ह्या ओई टाईम लागला. ओके, नाव आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशन आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनलमधून इनिशियल व्हेलॉसिटी मायनस करतो आपण. फायनल व्हेलॉसिटी आत्ता सांगितलं मी तुम्हाला ओसी, इनिशियल व्हेलॉसिटी त्याच्यातून मायनस ओडी. ओके, म्हणून ओसी मायनस ओडी अपॉन टी. ओसी मायनस ओडी, ओसी मायनस ओडी काय राहील? डीसी राहील ना, किंवा सी डी. ओके, तर ओसी मायनस ओडी काय राहील? सी डी, आणि सी डी अपॉन काय राहिलं? टी. ओके, इक्वल टू काय आलं? ॲक्सलरेशन ए. म्हणून
सी डी इज इक्वल्स टू ए, इथं डिवाइड बाय टी आहे, इथे जाऊन मल्टिप्लाय बाय टी, म्हणून सी डी इज इक्वल्स टू ए टी आलं. ओके, तर सी डी इज इक्वल्स टू हे सी डी इज इक्वल टू ए टी आलं. नंतर वाय ॲक्सिसला पॅरलल पॉईंट बी पासून एक लाईन ओढा, म्हणजे ड्रॉ करा. एक्स ॲक्सिसला पॅरलल बी पासून एक लाईन ड्रॉ करा आणि जिथे ते पॉईंट, जिथे ते लाईन्स भेटत आहे, म्हणजे या डी पासून सुद्धा एक पॅरलल लाईन ड्रॉ करा आणि जिथे हे पॉईंट भेटत आहे त्या पॉईंटला नाव द्या ए. ओके, सो ड्रॉ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, बी पासून वाय ॲक्सिसला पॅरलल होणारी लाईन एक्स ॲक्सिस पासून बी सी वर आणि ए डी वर, आणि ते समजा ई या पॉईंटला भेटत आहे कारण की ते भेटूनच जाईल. सो दिस विल क्रॉस द लाईन बीई ॲट ए, म्हणून ते बीईला ए मध्ये क्रॉस करणार. आता या ग्राफवरून आपल्याला हे समजते का हा होणारा रेक्टँगल, रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स हे इक्वल असतात, कारण की पहा हे लाईन पॅरलल आहे, हे लाईन पॅरलल आहे. ओके, आता याला स्क्वेअरही म्हणू शकतो, पण स्क्वेअर सारखं दिसत नाही आहे, रेक्टँगल सारखं दिसत आहे. म्हणून आपल्याला एवढंच तर माहीत होईलच का बी ए इज इक्वल्स टू सी डी राहील, बी ई इज इक्वल टू सी ओ राहील, ए ई इज इक्वल्स टू डी ओ राहील, कारण की दिसतच आहे. ओके, समजत आहे ना, कारण की अपोजिट हेही पॅरलल आहे, हे पॅरलल आहे, हे 90 डिग्री होणारच, म्हणून हा रेक्टँगल ठरला. ठीक आहे, भलेही आपण स्क्वेअर म्हणू नाही, रेक्टँगल तर दिसतच आहे, म्हणून हे लाईन या लाईनला इक्वल राहील. नंतर बीई इज इक्वल्स टू ए बी प्लस ए ई, बीई इज इक्वल्स टू ए ई प्लस ए बी, या दोघांची प्लस म्हणजे एक मोठी लाईन आहे ना, म्हणून व्ही इज इक्वल्स टू सी डी प्लस ओ डी. आता व्ही कुठे आहे, हे व्ही, व्ही म्हणजे काय होतं, सी डी प्लस ओ डी होतं ना, समजलं, सी डी प्लस ओ डी हे शेवटचं व्ही. म्हणून सी डीच्या जागी आपण काय घेऊ शकतो, ए बी. हे सी डीच्या जागी ए बी आणि ओ डीच्या जागी काय घेऊ शकतो, ए ई, म्हणून घेतलं आपण. आणि हे जे बीई होतं, बीई, हे बीई इक्वल टू काय राहील, ओसी राहील ना, आणि ओसीची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहीत आहे व्ही. म्हणून बघा इकडे बीईच्या जागी काय लिहिलं, व्ही लिहिलं. या बीईच्या जागी काय लिहू शकतो आपण, व्ही. ए बी याच्या जागी आपण लिहू शकतो सी डी, ए ई याच्या जागी लिहू शकतो ओ डी. ओके, म्हणून व्ही इज इक्वल्स टू ए टी प्लस यू, म्हणजे हे सी डी म्हणजे काय होतं, ए टी, हे सी डी म्हणजे ए टी, सी डी म्हणजे ए टी. ओ डी म्हणजे काय आहे, ओ डी इनिशियल वेलॉसिटी म्हणजे यू, म्हणून व्ही इज इक्वल्स टू ए टी प्लस यू, म्हणूनच व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. आणि धिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, हा न्यूटननी दिलेला फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे. एक्सप्लेनेशन कसं वाटलं माझं मला व्हिडिओमध्ये कळवा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल ॲडव्हान्समध्ये थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे इक्वेशन डिस्क्रायबिंग रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम, हे दोघं एकासोबत घेऊन घेऊ आपण जमलंच तर. टिल देन बाय.